नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज रात्री जवळपास 7 तारखेला पहाटे 2च्या नंतर मुंबई, नाशिक तसेच बदलापूर, लोणावळा, पेण, तसेच मुरुड, जंजिरा, लवासा, महाड, दापोली, महाबळेश्वर, चिपळूण या भागामध्ये एकदम मुसळधार पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस 6 तारखेला रात्री आणि 7 तारखेला पहाटे हा जोरदार पाऊस राहणार शेतकरी मित्रांनो. तसेच पुणे, शिरूर, दौंड, अहिल्यानगर या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. शिरूर, दौंडच्या मध्यभागी थोडा जोरदार पाऊस राहणार आहे, मुसळधार टाईप पाऊस राहणार आहे. तसे हा पाऊस शेतकरी मित्रांनो परत इकडे पाहिला असता बऱ्याच काही भागामध्ये आणखीन पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळजवळ मुंबई साईडला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस पाथर्डी, जामखेड, बीड या भागामध्ये देखील 7 तारखेला जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि पाऊस सकाळी पहाटे 4च्या टायमाला जामखेड, कर्जत, दौंड, शिरूर, बारामती या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच मंचर, बदलापूर, लोणावळा, सातारा, लवासा, महाबळेश्वर, सातारा, पाटणा, चिपळूण या भागामध्ये देखील अतिजोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच कोल्हापूरला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खास करून 7 तारखेला एकदम जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस 7 तारखेला फलटण, तसेच बारामती, जेजुरी या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. सासवड, तसेच दौंड, श्रीगोंदा या भागामध्ये श्रीगोंदा, कर्जत या भागामध्ये तसेच जामखेड या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पाटोदा या भागामध्ये देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता उद्या 7 तारखेला दाखवली आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, परत वातावरणात जर बदल झाला तर या ठिकाणी परत पावसाचे प्रमाण कमी देखील होऊ शकते. परंतु हा पाऊस शेतकरी मित्रांनो बीड, वडवणी, केज, भूम या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस दाखवलेला आहे 7 तारखेला पहाटे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो 7 तारखेला 6 ते 9 वाजेपर्यंत 6 ते 9 वाजेपर्यंत हा पाऊस जामखेड, पाटोदा, भूम, कळंब, केज, तसेच बार्शी, धाराशिव, वैराग, तुळजापूर, तसेच लातूर, अंबेजोगाई या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहेत. तसेच अहमदपूर या भागामध्ये अति जोरदार पाऊस राहणार आहे. हा वावळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे 7 तारखेला शेतकरी मित्र. जर वातावरणात परत जर बदल झाला तर पावसाचे प्रमाण कमी देखील होऊ शकते. परंतु सध्या हा पाऊस एकदम जोरदार 7 तारखेला दाखवलेला आहे. तसेच अहमदपूर, मुखेड, तसे इकडे पाहायला असता निलंगा, देगलूर, उदगीर या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस दाखवला आहे. शिरूर, लातूर, औसा या भागामध्ये देखील अति जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच तुळजापूर, धाराशिवला देखील तुळजापूरला सर्वसाधारण राहणार आहे आणि धाराशिवला जोरदार पाऊस राहणार आहे 7 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत. आणि हा पाऊस शेतकरी मित्र परत 1 ते 2 वाजेपर्यंत हा मराठवाड्यामध्ये जामखेड, बार्शी, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस परभणी, हिंगोली या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच वाशिम या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे. आणि 7 तारखेला शेतकरी मित्र अकोला, करंजला, तसेच अमरावती, यवतमाळ, आर्वी या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच हा पाऊस 7 तारखेला शेतकरी मित्र विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण वाढणार आहे. अचलपूर, तसेच इकडे पाहिला असता वर्धा, हिंगणघाट, उमरेड, नागपूर, भंडारा या भागामध्ये 7 तारखेला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. 7 तारखेपासून विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण थोडे वाढत आहे. तसेच 8 तारखेला देखील याच भागात विदर्भ साईडला यवतमाळ, वाशिम, अकोला या भागामध्ये जोरदार पाऊस राहील 8 तारखेला. तसेच अमरावतीला देखील 8 तारखेला 6च्या टायमाला अति जोरदार पावसाची शक्यता आहेत. आणि पाऊस 8 तारखेला विदर्भ साईडला अकोला, अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस राहू शकतो. तसेच शेतकरी मित्र हा पाऊस 8 तारखेला जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची संकेत येसे मॉडेल येत आहे. तसेच जालना, भोकरदन, चिखली, संभाजीनगर, अंबड,
चिखली, मेकर, बुलढाणा, खामगाव, अकोला, अमरावती, शेगाव, जळगाव, धुळे, चाळीसगाव या भागामध्ये 8 तारखेला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच 8 तारखेला नाशिक, तसेच गुवाहाटी, अकोले या भागामध्ये अतिजोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे 8 तारखेला देखील. हा पाऊस शेतकरी मित्रांनो 7 आणि 8 तारखेला परत महाराष्ट्रात आणखीन 2 दिवस मुसळधार ते अतिजोरदार पावसाचे संकेत या इसे मॉडेलिंग दिलेले आहेत. 8 तारखेला जवळपास हा पाऊस शेतकरी मित्र संभाजीनगरच्या भागामध्ये आणि नाशिक, तसेच जळगाव आणि विदर्भ साईडला अकोला, अमरावती या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे. आणि परत 9 तारखेला काही भागामध्ये पाऊस होऊ शकतो, पण 9 तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र अशी रोजची रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.